शेतकरी मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्रावरती संपूर्ण ढगाळ वातावरण असून महाराष्ट्रात मान्सून दाखल झालेला आहे. पावसाची शक्यता देखील या आठवड्यात चांगली आहे. महाराष्ट्रावर आज सोमवार दिनांक 10 जून ते मंगळवार दिनांक 12 जून या काळात, तसेच गुरुवार दिनांक 14 जून ते बुधवार दिनांक 19 जूनपर्यंत हवेचा दाब 1004 हेक्टोपास्कल इतका कमी राहील. हा हवेचा दाब मान्सून वेगाने पुढे सरकण्यास अत्यंत अनुकूल आहे. त्यामुळे नैऋत्य मान्सूनचे शाखेसह बंगालच्या उपसागरावरही हवेचे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असून बंगालच्या उपसागराचे उत्तरेकडील भागावर 1000 हेक्टोपास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. तसेच हिमालयाचे पायथ्यास 998 हेक्टोपास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. त्याचप्रमाणे राजस्थानवर 1000 हेक्टोपास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. त्यामुळे मान्सून वारे वेगाने उत्तर भारताच्या दिशेने तसेच ईशान्य भारत व वायव्य भारताच्या दिशेने प्रगती करतील आणि मान्सून निर्धारित वेळेपूर्वी भारताचे सर्व भागात दाखल होईल. त्याचा फायदा प्रामुख्याने पाणी टंचाई दूर करण्यात महाराष्ट्रासह सर्व भारतामध्ये होईल. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा कमी होईल. त्यामुळे उष्णतेपासून बचाव होईल. किमान तापमान महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात 29 अंश सेल्सिअसपेक्षा कमी राहील. त्यामुळे सकाळी देखील उष्णतेचे प्रमाण कमी होईल. मान्सून आगमनाच्या वेळी विजांचे कडकडाट व ढगांचे गडगडाट जाणवतील. त्यावेळी विजा पडण्याचे प्रकार अधिक असतील. त्यावेळी सुरक्षित स्थळी नागरिकांनी थांबणे गरजेचे राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळच्या व दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत वाढ होईल. कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात वाऱ्याचे दिशेत बदल होऊन वारे नैऋत्येकडून वाहतील तसेच पूर्वेकडूनही वाहतील. मान्सून आगमनाचे कालावधीत वाऱ्याचा वेग वाढेल व आकाश पूर्णतः ढगाळ राहील. प्रशांत महासागराचे पेरूजवळ पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान 16 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले तर इक्वेडोरजवळ ते 25 अंश सेल्सिअसपर्यंत घसरलेले आहे. त्यामुळे ला निनाचा प्रभाव सुरू झाल्याचे दिसून येते. हिंदी महासागराचे व बंगालच्या उपसागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान 31 अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेले असून अरबी समुद्राचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान 30 अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. हे सर्व तापमान मान्सूनसाठी अतिशय अनुकूल आहे. आपण आता यापुढं प्रत्येक जिल्ह्यामध्ये या आठवड्यात पावसाचं प्रमाण कसं राहील ते आपण पाहून घेऊया. नगर जिल्ह्यामध्ये 11 तारखेला 56 मिलीमीटरपर्यंत पावसाचा अंदाज आहे. इतर दिवशी पाऊस होईल. 10 तारखेला 17 मिलीमीटर पावसाचा अंदाज आहे नगर जिल्ह्यामध्ये. अकोला जिल्ह्यात 2.6, 5.2 अशा प्रकारे मिलीमीटरमध्ये पावसाचा अंदाज आहे. अमरावती जिल्ह्यात या आठवड्यात 4.8, 2.3 मिलीमीटर काही दिवशी अशा प्रकारे पावसाचा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात साधारणपणे 11 तारखेला 10.6 मिलीमीटर आणि इतर दिवशी 3.4 मिलीमीटरपर्यंत अंदाज आहे. बीड जिल्ह्यात 8.5 मिलीमीटर 10 तारखेला तर 11 तारखेला 36 मिलीमीटर पावसाचा अंदाज आहे. त्यापुढेही पाऊस अल्पसा राहणार आहे. भंडारा जिल्ह्यात 1.7 मिलीमीटर काही दिवशी अशा प्रकारे पावसाचा अंदाज आहे. बुलढाणा जिल्ह्यात 3.9 मिलीमीटर म्हणजे 4 मिलीमीटरपर्यंत काही दिवशी पावसाचा अंदाज आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 4.2 मिलीमीटर असा पावसाचा अंदाज आहे. धुळे जिल्ह्यात 6.6 मिलीमीटर 10 तारखेला आणि त्यापुढं अल्पशा पावसाचा अंदाज आहे. गडचिरोली जिल्ह्यात साधारणपणे 0.8 ते 0.10 मिलीमीटर 0.8 ते 1 मिलीमीटरपर्यंत पावसाचा अंदाज आहे. त्याचप्रमाणे गोंदिया जिल्ह्यात साधारणपणे 1.3 ते 3 मिलीमीटर पावसाचा अंदाज आहे. हिंगोली जिल्ह्यात 2.7 मिलीमीटर साधारणपणे आणि 6.6 मिलीमीटर 14 तारखेला पावसाचा अंदाज आहे. जळगाव जिल्ह्यात 11.9 मिलीमीटर आणि पुढं अल्पशा पावसाची शक्यता आहे. जालना जिल्ह्यात 2.4 मिलीमीटर 10 तारखेला आणि 11 तारखेला 26 मिलीमीटर पावसाचा अंदाज आहे. त्यापुढेही पाऊस अल्पसा राहणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 10 तारखेला 176 मिलीमीटर तर साधारणपणे 11 तारखेला आणखी जास्त 229 मिलीमीटरपर्यंत पावसाचा अंदाज दिलेला आहे. 12 तारखेला 65 मिलीमीटरपर्यंत पावसाचा अंदाज आहे. कोल्हापूर जिल्ह्यात अधिक पाऊस आहे. 13 तारखेला 10 मिलीमीटर पावसाचा अंदाज आहे. लातूर जिल्ह्यात 16 मिलीमीटर 10 तारखेला
आणि त्यापुढं 14 तारखेला 10.9 मिलीमीटर पावसाचा अंदाज आहे. नागपूर जिल्ह्यात 2.1 मिलीमीटर असा प्रत्येक दिवशी साधारणपणे पावसाचा अंदाज आहे. नांदेड जिल्ह्यात 14 तारखेला 26 मिलीमीटर आणि इतर दिवशी अल्पशा पावसाचा अंदाज आहे. त्याशिवाय नंदुरबार जिल्ह्यात 5 मिलीमीटर 10 तारखेला आणि त्यापुढं अल्पशा पावसाचा अंदाज आहे. नंदुरबार जिल्ह्यात 5 मिलीमीटर आणि पुढं अल्पशा पावसाचा अंदाज. नाशिक जिल्ह्यात